नमस्कार, मी हेमांगी प्रभू. माझं मुंबई दादर शिवाजी पार्क इथे निमिषू क्रिएशन्स नावाने बुटीक आहे. पण गेल्या 7-8 वर्षांपासून मी साड्यांचा व्यवसाय सुरू केला आहे. आणि हा व्यवसाय करत असतानाच मला साड्यांची जी माहिती, जो इतिहास कळला, तो तुम्हा सर्वांबरोबर शेअर करावा म्हणून हे चॅनेल. कलमकारी साडी ही हाताने रंगवलेली किंवा ब्लॉक प्रिंटेड कापडापासून बनवलेली एक प्राचीन भारतीय कला आहे. कलम म्हणजे पेन आणि कारी म्हणजे काम. कलमकारी प्रामुख्याने आंध्र प्रदेशात उगम पावली. दख्खन प्रदेशात राज्य करणाऱ्या पर्शियन लोकांनी हिला कलमकारी असं नाव दिलं. पूर्वीच्या काळी कलावंत मंडळी आपल्या संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी गावोगावी पौराणिक गोष्टी सांगत फिरत असत. परंतु कालांतराने ही गोष्ट चित्ररूपाने कॅनव्हस किंवा कापडावरती परावर्तित होऊ लागली आणि ती अधिकाधिक लोकांपर्यंत परिणामकारक रीतीने पोचायला लागली. ही कला जवळपास 3000 वर्ष जुनी असल्याचा पुरावा मोहेंजोदडोच्या उत्खननात सापडला आहे. कलमकारीमध्ये फक्त नैसर्गिक रंग वापरले जातात, ज्यामध्ये 23 स्टेप्स असतात. कलमकारी साडीची काळजी कशी घ्यावी? कलमकारी साडी थंड पाण्यात सौम्य डिटर्जंटने स्वतंत्रपणे धुवावी. या साडीवर नैसर्गिक रंग वापरत असल्यामुळे ही साडी जर इतर कपड्यांबरोबर धुतली तर हे रंग इतर कपड्यांमध्ये मिसळण्याची शक्यता असते. साडी धुवायच्या आधी 15 ते 20 मिनिटं थंड पाण्यात मीठ टाकून भिजवून ठेवावी. यामुळे साडीवरचे रंग पक्के होतात. साडी थेट सूर्यप्रकाशात वाळत न घालता सावलीत वाळवावी. सूर्यप्रकाशामुळे साडीवरचे रंग फिके पडण्याचा संभव असतो. साडी लो टेम्परेचरला इस्त्री करावी. हाय टेम्परेचर वापरू नये. साडी ओलसर असताना इस्त्री करणं अधिक श्रेयस्कर. कलमकारी साडी जर का सिल्कची असेल तर ड्राय क्लिनिंगला देणं ही जास्त फायद्याचं ठरू शकतं. कलमकारी साड्या या कलात्मकता, परंपरा आणि कथाकथनाचा उत्सव आहे. आणि हा भारतीय उत्सव प्रत्येक भारतीयाने जतन करणं हे भारतीयांचं कर्तव्य. याबरोबरच मी आजचा एपिसोड इथेच संपवते. एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर शेअर आणि लाईक करा आणि माझं चॅनेल निमिषू बाय हेमांगी सबस्क्राईब करायला विसरू नका. परत येईल नवीन एपिसोडमध्ये अद्भुत साडीची नवीन गोष्ट घेऊन. नमस्कार.